नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। वहे तालुका वाळवा येथे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी लंपास करण्याचा जणू चोरट्याने सपाटाच लावला असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेऊन तपास सुरू असल्याचा कांगावा करत आहेत। ओढा काठावरील वैभव हौसराव पाटील यांची तर विहिरीवरील सर्जेराव बाबूराव पाटील यांची विद्युत मोटार चोरट्यांनी लंपास केले। ओढा व नदीकाठावर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी लंपास केल्याने ऐन उन्हाळ्यात ऊस शेती धोक्यात आले। कष्टाने चांगला आणलेला ऊस डोळ्यादेखत वाळताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे। पण तक्रार देऊनही चोरांना पकडण्यात पोलीस प्रशासन हतबल होताना दिसत आहे। चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे सर्वसामान्यांतून बोललं जात आहे। यामध्ये यापूर्वी सुबराव उमाजी नांगरे, अधिक विश्वास मोहिते, संजय भगवान थोरात, सुधाकर बाबूराव मोहिते यांच्या तर आता वैभव हौसेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील या शेतकऱ्यांच्या मोटारी चोरट्याने रातोरात लंपास केलेत। यात शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झाले। चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागले। या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस फक्त येऊन जागेची पाहणी करून जात आहेत, पण तपास मात्र संत गतीने सुरू असल्याचं दिसत आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।